माझा नवरा मला धोका देईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. खूप विश्वास होता माझा त्यांच्यावर, परंतु आज फेसबुक बघितल्यावर सगळं काही समजलं. तुम्हाला सांगते, मी माझ्या फोनमधून फेसबुक डिलीट करून आता जवळजवळ 7-8 महिने झालं. आज सहजच नवऱ्याचा फोन घेतला होता आणि त्यामध्ये चुकून माझ्याकडून फेसबुकवर टच होऊन फेसबुक ओपन झालं बरं का. आणि बघते तर काय, मागच्या 6 महिन्यापासून माझं फेसबुकचं पेमेंट येत होतं, तर माझ्या नवऱ्याने मला याची भनकसुद्धा लागू दिली नाही. एवढंच नाही तर जेव्हा जेव्हा मी त्यांना शॉपिंगसाठी पैसे मागायचे, तेव्हा तेव्हा त्यांनी माझेच पैसे मला द्यायचे, असं आज त्यांनी मला सांगितलं. आता जाऊ दे म्हटलं, आपल्याला शॉपिंग करायला मिळाली हेच बस झालं. त्यानंतर आज मी घरामध्ये पहिल्यांदाच कापूर जाळला होता. तसं याच्याबद्दल मला एवढं जास्त काही माहिती नाही, परंतु मी असं ऐकलं होतं की घरामध्ये कापूर जाळणं चांगलं असतं. त्याचबरोबर 2 महिन्याखाली जेव्हा आम्ही इंडियावरून आलो होतो, तेव्हा मी ठरवलं होतं की मी अजिबात बाहेरचं काहीही खाणार नाही आणि ठरवल्याप्रमाणे मी खाल्लं पण नाही. काल रात्री झोपताना मी ड्रायफ्रूट्स भिजू घालून झोपले होते. तसं मला भिजवून खायला अजिबात आवडत नाही, परंतु मला असं वाटत होतं की भिजवून खाल्ल्याने जास्त फायदा होतो. त्यामुळं नंतर मी सर्च करून बघितलं तर असं काहीच नाही, फक्त जे बदाम असतात त्याची साल पचायला हलकी होते. सकाळपासून घरातली कामं आवरत होती आणि बऱ्यापैकी माझी कामं आवरून पण झालेली होती, परंतु ह्यांनी काय अजून जेवायलाच आले नव्हते. त्यामध्ये मला थोडीशी भूक लागली होती, म्हणून मी ड्रॅगन फ्रूट खात होते. खाऊन झाल्यानंतर थोडीशी भांडी घासायची राहिली होती, मग लगेच भांडी धुवून घेतली. त्यानंतर किचन पण साफ केलं आणि नेमकं तेवढ्यातच ह्यांनी जेवायला आले. दोघांनी मिळून छान जेवण केलं. नंतर त्यांनी माघारी कामावर गेले. दुपारी माझ्याकडे थोडासा वेळ होता. बाहेर पण खूप जास्त ऊन पडलं होतं, त्यामुळं मस्त अशी गाणी ऐकत थोडंसं पडावं म्हटलं. तोपर्यंत माझ्या लक्षात आलं, काल ह्यांनी मला गुलाबजामुन बनवायला सांगितलं होतं. तसं एवढं जास्त गोड खाणं तर आम्ही बंदच केलेलं आहे, परंतु दुसऱ्यांना द्यायचं होतं म्हणून पटकन माझ्याकडे गिट्सचं पॅकेट होतं ते काढलं आणि पीठ मळून घेतलं. त्यानंतर लगेच छोट्या छोट्या गोळ्या बनवल्या आणि दुसरीकडे पाक व्हायला ठेवला. गुलाबजामुन बनवून झाल्यानंतर आता एवढ्या गरमीमध्ये चुलीपुढे आलेच म्हटल्यावर संध्याकाळसाठी पण भाकरी बनवून ठेवूया असं मी ठरवलं. भाजी तर काय बनवायची नव्हती, कारण भाजी सकाळचीच उरलेली होती आणि व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे, परंतु यूट्यूबवर लॉंग व्हिडिओ टाकणं तर सध्या काही मला पॉसिबल होत नाही, म्हणून म्हटलं कमीत कमी इन्स्टावर तर थोडेसे मोठे व्हिडिओ टाकूया. आणि आजच्यासाठी एवढंच होतं. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.